मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं ही अत्यंत गंभीर अवस्था आहे. मेंदूला सतत ऑक्सिजन आणि ग्लुकोजची गरज असते. रक्तपुरवठा काही मिनिटांसाठी कमी झाला तर पेशींचं नुकसान सुरू होतं आणि हीच स्थिती पुढे जाऊन ब्रेन स्ट्रोकमध्ये बदलू शकते. मेंदूला रक्तपुरवठा कमी होण्याची मुख्य कारणं म्हणजे कोलेस्ट्रॉल आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साठणं, त्याचप्रमाणे हाय BP, मधुमेह, हृदयाचे आजार, त्याचप्रमाणे रक्त घट्ट होणं, जास्त ताणतणावामध्ये राहणं, धूम्रपान, मद्यपान करणं, अतिलठ्ठपणा यामुळे यामुळे मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो. सुरुवातीला काही लक्षणं आपले शरीर दाखवतं. ही लक्षणं काही मिनिटे किंवा काही तास राहू शकतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की डोकं गरगरणं, एका बाजूला कमजोरी दाखवणं, हातपाय बधीर होणं, बोलताना अडखळणं, दृष्टी धूसर होणं, तीव्र डोकेदुखी यालाच मिनी स्ट्रोक म्हणतात आणि ही भविष्यातील मोठ्या स्ट्रोकची चेतावणी असू शकते. याचे गंभीर परिणाम म्हणजे काय होतात? तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे स्ट्रोक येतो. रक्तपुरवठा पूर्णपणे थांबला तर मेंदूचा काही भाग कायमचा निकामी होऊ शकतो. शरीराच्या एका बाजूचा पक्षाघात होतो. बोलण्याची क्षमता कमी होते, स्मरणशक्ती कमी होते, कायमस्वरूपी अपंगत्वही एखाद्या अवयवाला येऊ शकतं किंवा रुग्ण कोमामध्ये जाऊ शकतो. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन नाही मिळाला तर व्यक्ती बेशुद्ध पडते आणि मेंदूच्या पेशी मरतात. फक्त 4 ते 5 मिनिटे ऑक्सिजन न मिळाल्यास पेशी मरू लागतात. स्मरणशक्ती कमी होते, विचारशक्ती कमी होते. दीर्घकाळ कमी रक्तपुरवठ्यामुळे डिमेन्शियासारखी अवस्था निर्माण होते आणि झटके येतात. मृत्यूही येऊ शकतो. वेळेत उपचार जर केले नाहीत तर जीवाला धोका निर्माण होतो. शरीर दाखवणारी धोक्याची चिन्हे म्हणजे फास्ट टेस्ट. जसं की स्ट्रोक ओळखण्यासाठी फास्ट नियम लक्षात ठेवा. F म्हणजे फेस, चेहरा एका बाजूला वाकणं. R म्हणजे एक हात न उचलणं. स्पीच म्हणजे बोलण्यात अडथळा आणि टाईम म्हणजे त्वरित रुग्णालयात जा. यावेळी त्या पेशंटला रुग्णालयामध्ये नक्कीच लवकर घेऊन जा. 3 ते 4 तासाच्या आत उपचार मिळणं खूप गरजेचं असतं. तेव्हा BP, साखरची तपासणी करा. मेंदूच्या काही टेस्ट करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा योग्य तो सल्ला नक्कीच घेऊ शकता आणि हे टाळण्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम करणं गरजेचं आहे. ताण कमी करणं, मीठ कमी खाणं, कमी तेल, धूम्रपान बंद, नियमित BP आणि साखरेची तपासणी करणं, पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. जर ही लक्षणं दिसत असतील तर नक्कीच याकडे दुर्लक्ष करू नका. जसं की अचानक विस्मरण होणं, वारंवार चक्कर येणं, डोळ्यासमोर काळं पडणं, त्याचप्रमाणे हातपाय सुन्न होणं यासारखी लक्षणे दिसत असतील तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य तो उपचार नक्कीच घेऊ शकता.